कॅनल सफाईचं काम जोरात। खरीप हंगाम संपता रब्बी हंगामाला सुरुवात आता होणार आहे। सिंचनासाठी शेतकऱ्यांना अप्पर वर्धा धरणाचं पाणी येणार, त्यामुळे आता ज्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना पाणी येते त्या पाटसाऱ्या मोकळ्या करून दिसतात। या वर्षी जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणचे पाटसरे कचऱ्याने भिजल्या गेल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे गवत वाढल्या गेली आहे। त्यामुळे पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो। शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अप्पर वर्धा धरणामधून येणारं पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी खूप शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पाटसरे आणि मोठे मायनर काडी कचरा साफ करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू असल्याने सध्या तरी परिसरात दिसून येत आहे। या परिसरामध्ये गहू आणि हरभरा या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात, कारण अप्पर वर्धा धरणामधून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत असल्यामुळे दरवर्षी या परिसरामध्ये या पिकांची रेलचेल असते। अति पावसामुळे प्रत्येक मायनरमध्ये आणि पाटसऱ्यामध्ये काडी कचरा अधिक प्रमाणात वाढल्याने या काडी कचऱ्याला धरणामधून वाहत येणारं पाणी अडू नये यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे सध्या तरी या परिसरामध्ये दिसून येत आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल ताले, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.